न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। राहुरी तालुक्यातील करजगाव येथील हनुमान मंदिर येथे वैकुंठवासी हबप केशव महाराज शिंदे यांच्या आशीर्वादाने सालाबादप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळा हबप बापू महाराज कोतकर यांच्या नेतृत्वात दिनांक 23 ऑगस्ट 2024 ते दिनांक 30 ऑगस्ट 2024 दरम्यान साजरा करण्यात आला। सप्ताह आयोजनाचे हे 31वे वर्ष होते। या सप्ताहासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांनी हजेरी लावली। या सप्ताह काळात पहाटे 4 ते 6 काकडा भजन, सकाळी 7 ते 10:30 ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी 2 ते 4 भजनी मंडळाचा कार्यक्रम, सायंकाळी 5:30 ते 6:30 हरिपाठ, रात्री 7 ते 9 कीर्तन आणि त्यानंतर अन्नदानाचे दैनंदिन कार्यक्रम आयोजित करण्यात आले। दिनांक 23 ऑगस्ट 2024 ते दिनांक 29 ऑगस्ट 2024 पर्यंत विविध ठिकाणच्या महाराजांनी कीर्तन सेवा दिली। यावेळी विविध दानशूर व्यक्तींनी अन्नदान केले। करजगाव तालुका राहुरी जिल्हा अहिल्यादेवी नगर या गावामध्ये गेल्या 7 दिवसांपासून अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, हरिपाठ, आकडा भजन या निमित्ताने गेल्या 31 वर्षांपासून संपन्न होत आहे। आज आमच्या अखंड हरिनाम सप्ताहाचा या ठिकाणी काल्याचं कीर्तन आदरणीय हरिभक्ती परायण हरिशरण गिरीजी महाराज बाजा टान राम दरबार आश्रम यांचं अतिशय सुश्राव्य कीर्तन झालेलं आहे। आमचं जे ग्रामदैवत आहे कुबेरेश्वर महादेव मंदिर प्रवरात नदीच्या तीरावरती अतिशय जागृत आणि जाज्वल्य देवस्थान आहे की ज्या भगवंताकडे आपण कोणतीही आपली मनोकामना मागा, इच्छा व्यक्त करा, ती सर्व इच्छा या निमित्ताने कुबेरेश्वर भगवंत पूर्ण करतात। असा हा अखंड हरिनाम सप्ताह गेल्या 31 वर्षांपासून परमपूज्य आदरणीय वैकुंठवासी केशव महाराज शिंदे गुरुजी यांच्या कृपा आशीर्वादाने आज तागायत आणि तरुण मंडळाच्या आणि सप्ताह कमिटीच्या सर्व भाविकांच्या विशेष सहकार्यातून परिश्रमातून मोठ्या भव्य दिव्य उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे। परमेश्वराने गेल्या 8 दिवसांपासून जो आनंद, जे चैतन्य या ठिकाणी निर्माण केलेलं होतं, ते चैतन्य भगवान परमात्मा आता या ठिकाणाहून काढून घेणार आहे आणि पुन्हा आम्ही सर्व भाविकजन आमच्या सांसारिक जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त होणार आहोत। असा हा आपल्या जीवनाचा प्रवास भगवान परमात्म्याने दिलेल्या अनमोल मनुष्य शरीराचा उपयोग परमार्थासाठी व्हावा, भगवंताला जाणण्यासाठी व्हावा, हेच या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो आणि हाच संदेश देतो। जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये प्राण आहे, श्वास आहे, तोपर्यंत हे भगवंता ही तुझी सेवा याच जन्मात नाही तर जन्मोजन्मी आमच्याकडून अशाच पद्धतीने करून घ्या, हीच आमची तमाम वारकऱ्यांची पांडुरंग परमात्म्याकडे आणि कुबेरेश्वर भगवंताकडे मागणी आहे। जे दिवसापासून जे या सभा मंडपामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण झालेलं होतं, त्या माऊली ज्ञानोबरायांची काल ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथ व माऊलींची प्रतिमा ही मिरवणूक काल 4 वाजता सुरू झालेली होती। त्या मिरवणुकीसाठी ज्यांचा रथ सजून आलेला होता ते बाळासाहेब गायके पाटील व त्याचप्रमाणे हबीबभाई पठाण या दोन्ही भाविकांच्या बैलजोडी या ठिकाणी सजून आलेल्या होत्या। त्यांनाही या निमित्ताने मी धन्यवाद देतो। त्याचप्रमाणे श्रीरामपूर येथील आमचे शिवछत्रपती तरुण मंडळाच्या ढोली बाजा त्यांनी देखील आमच्या या मिरवणुकीची शोभा वाढवली, त्यांना देखील मी या ठिकाणी धन्यवाद देतो। आणि या न्यूज चॅनलच्या मार्फत आमच्या आदरणीय निर्मलाताई या ठिकाणी निर्मलाताई शिंदे त्यांनी देखील या ठिकाणी उपस्थित राहून हे सर्वच प्रक्षेपण या ठिकाणी त्या करता आहेत, त्यांना या निमित्ताने मी धन्यवाद देतो। आणि त्यांना इथपर्यंत आणण्याचं ज्यांनी काम केलं ते आपले पाहुणे वाबळे साहेब यांनाही धन्यवाद देतो। ते आपल्या गावातील विनेकरी हरिभक्ती परायण बबन महाराज लोंढे यांनाही या निमित्ताने धन्यवाद देतो। जय। 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 ते 6 वाजेदरम्यान गावातून ग्रंथराज ज्ञानेश्वरी मिरवणूक काढण्यात आली। यावेळी करजगाव ग्रामस्थ, भजनी मंडळ, तरुण मंडळ, महिला मंडळ
कुबेरेश्वर क्रिकेट मंडळ, पंचक्रोशीतील भाविक भक्त आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिनांक 30 ऑगस्ट रोजी हबप हरिशरणगिरी महाराज श्री क्षेत्र बाजाठाण राम दरबार आश्रम यांचे काल्याचे कीर्तन
संपन्न झाले। त्यानंतर पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने महाप्रसादाचा लाभ घेतला। गावाला दूध देत नाही, पोसत नाही म्हणून गावात काढून दिली, ती गावात दिली आणि बापाची सेवा करत नाही, गावाला काढून दिलं वटासनामध्ये आणि इकडं यांची सेवा करतो। कोणती सेवा करतो? बाईलीच्या गोता आवडीने पोशी, माझ्या पित्यांशी दवडून आई वडिलांना दौडून लावलं वृद्धाश्रमामध्ये आणि बाईलीच्या गोता आवडीने पोशी, अशी जे कोणी घाबरलेले त्यांच्या नावाने काड्या मोडायच्या। खेळताना कधी मात्र घरी करू नये। दरम्यान खासदार भाऊसाहेब वागचौरे यांचे सुपुत्र रोहित वागचौरे यांनी सप्ताहस्थळी भेट दिली। त्यांचा सप्ताह कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना रोहित वागचौरे यांनी मंदिराच्या कामासाठी सर्वतोपरी निधी देण्याचे आश्वासन दिले। या मारुती मंदिरासाठी जी जागा आहे तर त्याच्यामध्ये पेविंग ब्लॉकची जी आवश्यकता आहे तर ते आपण खासदार वागचौरे साहेबांच्या माध्यमातून नक्कीच ती मागणी आपण पूर्ण करू आणि या मंदिरासाठी सभा मंडप असेल किंवा इतर जे विकास कामासाठी निधी जो लागेल आवश्यकता आहे तर ते देखील आपण जेवढी जास्तीत जास्त मदत आदरणीय खासदार भाऊसाहेब वागचौरे साहेबांच्या माध्यमातून करता येईल हे आपण नक्कीच या ठिकाणी करू असं मी खासदार वागचौरे साहेबांच्या वतीने शब्द देतो आणि या कामाच्या खासदार साहेब हे प्रयत्नशील राहतील आणि आपण चांगलं काम नक्कीच करून खासदार साहेबांनी नर्सरीचे करसगाव डांबरीकरणासाठी रस्ता कार्यालयाला पत्र पाठवून त्याच्या इथे काय सांगितलं त्याबद्दलही खासदार साहेबांचं अभिनंदन। आज आता त्यांच्या उपस्थितीत नसताना तुम्ही सुद्धा जे जाहीर केलं तुमचंही अभिनंदन। गावच्या वतीनं तुमचा सत्कार करण्यात
स्वागत आहे. आजही आजची शेवटची पंगत आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, कुबेरेश्वर भगवान. लक्ष द्या, पकडतीला करतो असतो. आज करजगाव तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर प्रवाराकाठी बसलेले जागृत देवस्थान कुबेरेश्वर महादेव मंदिर, आज या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. करजगाव म्हणजे असं सांगायचं असं तर हे जागृत देवस्थान आहे. इथं दररोज आता समजा श्रावण महिना चालू आहे, इथं हजारो लाखोना भाविक येतात आणि भाविक आल्यानंतर इथं अभिषेकाचा कार्यक्रम होतो. इथं दर सोमवारी म्हणजे शिव चिदंबराचा संसर्गाचा कार्यक्रम होतो आणि इथं हजारोच्या संख्येने भाविक म्हणजे महाप्रसादाचा लाभ घेतात. त्यानंतर 2014 ऑगस्ट 14 मध्ये या देवाचा मंदिराचा याचा जीर्णोद्धार झाला, पिंडीचा जीर्णोद्धार झाला. त्यानंतर आम्ही सालाबाद प्रमाणे महादेवाचा वाढदिवसाचा कार्यक्रम इथं घेतो. हरिभक्त पारायण हरिशरणगिरी इथं म्हणजे दरवर्षी वाढदिवसानिमित्त कीर्तनाचा कार्यक्रम करतात आणि इथं हजारो लाखो भाविक इथं त्यासाठी इथं उपस्थित असतात आणि कीर्तनाचा लाभ घेतात. आणि त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होतो. तर सांगायचं असं कार्यक्रम एकदम सगळे व्यवस्थित होता. महाशिवरात्रीच्या दिवशी तर जवळजवळ हजारो लाखोना 5 लाख म्हणजे लाखोना भाविक येतात. महाप्रसादाचा खिचडी प्रसादाचा इथं प्रसादाचा कार्यक्रम असतो, तो भरपूर प्रमाणात असा लाभ घेतात. आणि जसा श्रावण महिना चालू झाला तर इथं आता श्रावण महिना म्हणजे 31 दिवसाचा श्रावण महिना आहे, तर इथं दररोज अभिषेक होतात. आणि अभिषेक म्हणजे सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून अभिषेक चालू होतात. तर अभिषेकाला नंबर लागत नाही इथं. आणि जे भाविक येतात अभिषेकासाठी दर्शनासाठी त्यांना समजा आज श्रावण महिन्यात पाऊस भरपूर असतो, त्यांना डायरेक्ट इथं म्हणजे सभा मंडपाची सोय नाही, एवढंच छोटासा सभा मंडप आहे. तर इथं त्यांना बाहेर पावसामध्ये उभा राहावं लागतं. भजनाचा कार्यक्रम असला म्हणजे प्रसादाचा कार्यक्रम असला इथे 4 कार्यक्रम होतात. जात यात्रेचा जेवणाचा कार्यक्रम होतो, महाशिवरात्रीला जेवणाचा म्हणजे महाप्रसादाचा कार्यक्रम होतो. शिवचिदंबर यांचा प्रांत आपलं म्हणजे संसर्गाचा कार्यक्रम असतो दर सोमवारी संध्याकाळी. तर इथं पाऊस आल्यानंतर ते महाप्रसादाचा लाभ भाविकांना घेता येत नाही. माननीय खासदार भाऊसाहेब वागचौरे यांचे पुत्र यांनी सप्ताहाला भेट दिली असता आणि त्यांच्याकडे ही मागणी केली की आम्हाला 100x120चा सभा मंडप महादेव मंदिरासाठी द्यावा अशी विनंती केली असता त्यांनी आम्हाला लगेच सांगितलं का तो सभा मंडप आम्ही तुम्हाला देतो, तुम्ही आम्हाला प्रस्ताव द्या. त्याबद्दल आम्ही माननीय खासदार भाऊसाहेबजी वागचौरे आणि रोहित दादा वागचौरे यांचं गावकऱ्यांच्या वतीनं व समस्त ग्रामस्थ आणि कुबेरेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट आणि त्यानंतर सर्व कुबेरेश्वर भक्तांच्या वतीने त्यांचे धन्यवाद करतो. यावेळी सप्ताह कमिटीच्या वतीने न्यूज सुपर 1 प्रतिनिधी निर्मला शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. या अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने हनुमान मंदिर सप्ताह कमिटी सदस्य, तरुण मंडळाचे कार्यकर्ते, महिला मंडळ, ग्रामस्थ, दानशूर व्यक्ती, पंचक्रोशीतील भाविक भक्त आदी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. न्यूज सुपर 1 साठी निर्मला शिंदे, श्रीरामपूर.